नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गजेंद्र कुवारे, अरविंद बाबू देशमुख कनिष्ठ महाविद्यालय भारसिंगी, तालुका नरखेड, जिल्हा नागपूर। आज आपण वर्ग 11वी विषय मराठीची 6 नंबरची जी पद्य कविता आपल्याला आहे ती कविवर्य बा सी मर्ढेकर यांची दवात आलीस भल्या पहाटे याचं वर्णन करणार आहोत, याचं रसग्रहण करणार आहोत। या अगोदर आपण बा सी मर्ढेकरांविषयी जाणून घेऊया। बा सी मर्ढेकरांचं पूर्ण नाव तर बाळ सीताराम मर्ढेकर आणि यांना दुसरे केशवसूत म्हणतात। जसे आधुनिक कवितेचे जनक केशवसूत, ज्यांचं पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले, ते आधुनिक कवितेचे जनक होते आणि म्हणजे त्यांना प्रथम केशवसूत आणि बा सी मर्ढेकरांना दुसरे केशवसूत म्हणतात। म्हणजे 1945 नंतरची जी कविता होती, जी यांत्रिक कविता होती, म्हणून त्यांना नव कवितेचे जनक म्हणतात, बाळ सीताराम मर्ढेकर। आता मर्ढेकरांचा उल्लेख जर करायचा झाला तर त्यांना नव कवितेचे जनक असं म्हटलं जातं। मर्ढेकरांचे 3 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। पहिला जो कविता संग्रह होता त्यांचा तो होता शिशिरागम, ज्यामध्ये फक्त 19 कविता होत्या। दुसरा कविता संग्रह त्यांचा काही कविता नावाचा होता आणि तिसरा जो कविता संग्रह होता आणखी काही कविता। काही कविता आणि आणखी काही कविता यामधल्या ज्या कविता होत्या या वेगळ्या वळणाच्या होत्या, की अशा वेगळ्या वळणाच्या होत्या की तशा कविता लिहिणारा मराठीमध्ये कोणीही तोपर्यंत तयार झालेला माणूस नव्हता, म्हणून त्यांना नव कविता लिहिणारा कवी म्हटलेला आहे। आणि एक आगळ्या वेगळ्या कविता त्यांनी मराठीला बहाल केलेल्या होत्या। पण शिशिरागम मध्ये जी कविता होती, आता जी कविता आपण पाहणार आहोत दवात आलीस भल्या पहाटे, शिशिरागम मधली कविता, या 19 कविता। आता ह्या ज्या 19 कविता होत्या ह्या त्यांच्या एक प्रकारे त्यांना एक मुलगी दिसली आणि त्या मुलीचं वर्णन त्यांनी या 19 कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे। म्हणजे जे मर्ढेकर तिच्यावर प्रेम करतात आणि प्रेम करून एक प्रकारे तिचं नाव सुहास असं त्यांनी सांगितलेलं आहे। शिशिरागम जर तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल का ती जे त्यांची प्रेयसी होती तिचं नाव होतं सुहास, आणि या सुहास नावाच्या प्रेयसीवर त्यांनी 19 कविता लिहिलेल्या होत्या। आणि या 19 कविताच्या माध्यमातून ते सांगतात आहे की मला फक्त सुहास 3च वेळा दिसली, 3 वेळाचा उल्लेख केलेला आहे त्या 19 कवितांमध्ये त्यांनी। आणि अशा प्रकारे प्रेमाच्या कवितेत न गुंतणारा हा कवी होता। फक्त 19 कवितेवर त्यांनी त्या शिशिरागम स्टॉप करून टाकलं आणि आपली एक आगळी वेगळी यांत्रिक कविता लिहायला सुरुवात केली। आणि जेव्हा यांत्रिक कविता त्यांनी लिहिली आणि जी मराठी साहित्याला नवीन होती, एकदमच नवीन होती, की मराठी साहित्यामध्ये अशी कविता कधीच निर्माण झालेली नव्हती। भंगू दे काठीने माझे आमलं जाऊ दे मनीचे, असे म्हणणारा हा कवी महात्मा गांधींच्या दृष्टिकोनातून व्यक्त करणारी त्यांची कविता जर तुम्ही पाहिली तर फार सुंदर आहे। अशीच जावी काही वर्षे आणि महात्मा यावा पुढचा, आम्हीचा आम्हा पुन्हा पाहावे काढून चष्मा डोळ्यावरचा, असा म्हणणारा हा कवी। म्हणजे इतकंच काय का बुद्धावरची पहिली कविता लिहिणारा कोणी दलित कवी नव्हता तर तो बा सी मर्ढेकरच होता। बा सी मर्ढेकरांनीच बुद्धांची पहिली कविता लिहिली, बुद्धावरची पहिली कविता लिहिलेली आहे। इतकंच काय तर अनेक ज्या कविता होत्या मर्ढेकरांच्या त्या एक आगळ्या वेगळ्या होत्या आणि मर्ढेकरांनी जे वर्णन केलेलं आहे ते मराठी साहित्यामध्ये एवढं आगळं वेगळं वर्णन करणारा दुसरा कोणी कवी नव्हता। नाविन्य होतं पिपात मेले ओल्या उंदीर माना पडल्या मुडगाळून, पिपात मेले ओल्या उंदीर काय अर्थ घेऊ शकतो आपण याचा? काहीच नाही। पंचरलेची रात्र दिव्यानी पंपतो प्रकाश, हा जो ही जी कविता त्यांची होती, अशा कितीतरी कविता त्यांच्या होत्या। ते बुद्धावरच्या कवितेचं जे वर्णन मी सांगितलं का पाषाणातील बुद्ध विषाने, म्हणजे
अशा अनेक कविता मर्ढेकरांनी आणि एक नवता त्यांच्या कवितेमध्ये आली आणि म्हणून त्यांना एक नवकवी म्हणून मराठी साहित्यामध्ये उपाधी मिळाली. एक प्रकारचे कवी म्हणूनच ते जास्त विशेष गाजले. कवितेच्या प्रांतातच त्यांनी आपलं पूर्ण हे केलं, पण तरीही कादंबरीकार म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. आणि तांबडी माती व रात्रीचा दिवस आणि पाणी या 3 कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. समीक्षा, सौंदर्यशास्त्रावर समीक्षा करणारा हा माणूस आहे. सौंदर्य आणि साहित्य हे समीक्षणात्मक त्यांचे लेखन आहे. आणि इतकंच काय का मराठी कवितेमध्ये जे प्राचीन मराठी कविता भक्तीच्या आधारावर आधारलेली होती, ती प्राचीन मराठी कविता आधुनिकतेमध्ये आणणारा जो पहिला कवी होता, त्याचं नाव मी मगाशी सांगितलं, त्याचं नाव होतं कृष्णाजी केशव दामले. या कवीने जे मराठीला आधुनिक कविता दिली का ज्याच्यामध्ये भक्ती हा शब्द गाळून टाकला आणि आधुनिक समाज रचनेचं वर्णन केलं. आणि इतकं आधुनिक समाज रचनेचं वर्णन केलं की समाजाला जागृत करण्याचं काम केलं का ज्याच्या माध्यमातून जसं आपल्याला माहीत आहे का स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 3 मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीने आपल्याला दिली आणि त्या 3 मूल्याचा उल्लेख केशवसुतांनी आपल्या कवितेमध्ये केला. आणि आपल्या कवितेमध्ये करून समाजाला जागृत करण्याचं काम त्यांनी त्यांच्या तुतारी, स्फूर्ती, आम्ही कोण, नवा शिपाई, नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणतो ते मी पाहे. ना मी कोणी एका पंथाचा, ना मी कोणी एका धर्माचा, मी ना कोणी एका पंथाचा. म्हणजे इथून या एका कवितेतून स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा संदेश देणारा तो कविता म्हणून त्याला आधुनिक कवितेचा जनक म्हटलं गेलं. त्यानंतर केशवसुतानंतर 1945च्या काळामध्ये उदयास आलेला हा कवी, 40च्या काळामध्ये उदयास आलेला हा कवी यानंही मराठी कवितेला एक वेगळं दालन निर्माण करून दिलं. एवढं वेगळं दालन निर्माण करून दिलं की त्यामुळे याला नवकवितेचा जनक किंवा दुसरा केशवसूत असं म्हटलं गेलं. तर अशा प्रकारे कवी, कादंबरीकार, समीक्षक इत्यादी अनेक रचना त्यांनी लिहिलेल्या आहेत. आणि या अनेक रचनातून त्यांनी आपलं लेखन समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढा लेखन समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्यात सुद्धा या कवितेतून त्यांनी एक उत्कृष्ट शिशिरागमचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे बासी मर्ढेकरांची कविता दवाता आलीस भल्या पहाटी. बासी मर्ढेकरांच्या संदर्भात आपण पाहिलेलं आहे. जसे ते श्रेष्ठ कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि सौंदर्य मीमांसक. त्याच्या काव्यसंग्रह आपण शिशिरागमन, काही कविता, आणखी काही कविता पाहिलेल्या आहे. म्हणजे मी सांगितलेलं आहे रात्रीचा दिवस, तांबडी माती आणि पाणी या त्यांच्या कादंबऱ्या आणि सौंदर्य आणि साहित्य त्यांचा समीक्षात्मक ग्रंथ. या सौंदर्यशास्त्रावर अनेकांनी भाष्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रसिद्ध सुप्रसिद्ध समीक्षक राभा पाटणकर, डॉक्टर विजय इंगळे, अरविंद कुलकर्णी अशा अनेक लोकांनी सौंदर्यशास्त्रावर भाष्य केलेले आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की बुद्धावरची पहिली कविता लिहिणारा हा पहिला माणूस होता बुद्धावर ज्यानं कविता लिहिली. आणि त्या कविता होती ती, कणा मोडीला निश्चलतेचा या पालीच्या आवाजाने, धम्मम शरणम कुणी बोलले पाषाणातील बुद्ध भिषाने. इतकी सुंदर कविता त्यांनी बुद्धावर लिहिलेली होती की कणा मोडीला निश्चलतेचा या पालीच्या आवाजाने, धम्मम शरणम कुणी बोलले पाषाणातील बुद्ध भिषाने. आणि गांधीच्या संदर्भातली सुद्धा ते कविता मी तुम्हाला सांगितली. महात्मा गांधींच्या, अशीच जावी काही वर्ष आणि महात्मा यावा पुढचा, आम्हीचा हम्मा पुन्हा पहावे, काढोली चष्मा डोळ्यावरचा. अशा या माणसांनी, ज्याला दुसरा केशवसूत, ज्याची कविताच नव कविता होती, पण सुरुवातीच्या ज्या 19 कविता त्यांनी शिशिरागम मध्ये लिहिल्या त्यातीलच एक कविता म्हणजे ही, दवात आलीस भल्या पहाटी. या मी सांगितलं तुम्हाला की त्यांची एक प्रेयसी होती. ते प्रेयसी त्यांना फक्त 3 वेळा भेटलेली वर्णन करतात. त्या 19 कवितांमध्ये 3 वेळा तिचा ती मला भेटली एवढा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि या कवितेमध्ये सुद्धा त्यांनी
त्या प्रेयसीच्या आगमनाची जी आठवण त्यांना झाली त्या आठवणीचे भावरम्य वर्णन केलेले आहेत. आणि पहाटेच्या संध्याकाळी म्हणजे पहाट जेव्हा होत असते तेव्हा म्हणजे संध्यान्न म्हणजे एक उजळता सूर्य असतो आणि संध्याच असते म्हणजे संध्याकाळच असते एक प्रकारची. तेव्हा त्या प्रेयसीशी त्या म्हणजे मर्ढेकरांची दृष्टीभेट झाली. आता ही जे दृष्टीभेट त्यांची त्या प्रेयसीसोबत झाली ही प्रत्यक्षात होती की स्वप्नातील होती हे ते सांगू शकलेलं नाही. पण जे भेटीचं स्वरूप असं ते घुसर होतं म्हणजे न दिसणारं होतं. पण प्रेयसी आली तेव्हा तिने पहाटेच्या आकाशात तेजाळणाऱ्या शुक्राप्रमाणे कवीच्या मनाचे आकाश उजळून टाकलेले होते, ज्याला शुक्राची चांदणी आपण म्हणतो की एक उजळता क्षण. आणि तिचे चालण्यातले जे सौंदर्य आहे चंचल नजर यामुळे कवीची वृत्ती काहीशी उल्हासित सुद्धा झालेली होती, परंतु हसून सुद्धा ती अनोळख्यासारखी वागली. म्हणजे मी याला ओळखतच नाही याप्रमाणे अनोळखी. आणि म्हणून कवीच्या मनातील जे की व्याकुळता होती ती कायम राहिली. म्हणजे एक प्रकारे या कवितेच्या माध्यमातून कवी प्रेमातील परस्परांविरुद्ध भावनांचे धागे गुंफून हळव्या मनस्थितीचे चित्रण अत्यंत तरलतेने करतो आहे. आणि ही जी कविता आहे पुन्हा मी सांगतो आहे की त्यांची सुवास नावाची प्रेयसी होती आणि ती त्यांना फक्त 3दा भेटली याचा उल्लेख त्यांनी शिशिरागममध्ये केलेला आहे. आणि त्यातीलच या 19 कवितेच्या माध्यमानं त्यातली ही एक कविता दवात आलीस भल्या पहाटी हे आता आपण इथं पाहणार आहोत. सुंदर वर्णन, सुंदर सुरुवात कवितेची. दवात आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा जवळूने गेलीस पिरीत आपल्या तरल पावलांमधील शोभा. सुंदर असं वर्णन कवीने केलेलं आहे. आता दव म्हणजे हिवाळ्यामध्ये जे सकाळच्या वेळीस एक प्रकारचे हवा जी गारठते आणि हवा गारठून ते गवतावर जे ओलसर जे गवत दिसते त्या गवतावर निर्माण होणारे जे बिंदू म्हणजे पाण्याचे जे बारीक बारीक थेंब त्याला म्हणतात दवबिंदू. आणि त्या दवबिंदाचं वर्णन, त्या दवबिंदातून निघणारी एक कलिका तिचं वर्णन बालकवी फार सुंदरतेने करतात. आहे कलिका म्हणजे पिवळ्या रंगाची गवतातून निघणारी एक फळी असते, तिचं वर्णन बालकवीने फार सुंदरतेने केलेलं आहे. की हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. आणि त्या एखाद्या छोटीशा कलिकेचे एक सुंदर प्रेम वर्णन त्यांनी त्या सूर्यासोबत दाखवले आहे. जसजशी पहाट होत जाते सकाळ होत जाते म्हणजे उत्तर रात्र वेगळी म्हणजे 3:30च्या नंतरचा जो वेळ असतो त्याला म्हणतात उत्तर रात्र आणि 5 नंतर जो वेळ सुरू होतो त्याला म्हणतात पहाट आणि 6 नंतर जो वेळ सुरू होतो त्याला म्हणतात सकाळ. तर अशा प्रकारे मग सकाळी सूर्य जसा उगवतो आणि उगवल्यानंतर त्याचे जे किरण आहे त्या पृथ्वीवर पडतात आणि पृथ्वीवर पडल्यानंतर त्या कलिकेवर जेव्हा येतात आणि हवेचा एखादा झुळका असतो तर ती कलिका मस्त अशी डोलत असते. आणि त्याच्यावर सुंदर बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी वर्णन केलेलं आहे. कोण बरे त्या संध्येतून पाहतो आहे डोकावून तो रविकर का गोजीरवाना आवडला आमच्या राणींना लाज लाजली या वचनांनी साधी भोळी थी फुलराणी. किती सुंदर वर्णन आहे. तर अशाच प्रकारे ह्या दवबिंदूच्या दृष्टिकोनातून याही कवितेची सुरुवात फार दवाच्या शब्दातून झालेली आहे. म्हणजे तेच गवतावर उमटलेले ते बिंदू. दवात आलीस भल्या पहाटे शुक्रांच्या तोऱ्यात एकदा. म्हणजे शुक्र ताऱ्यांच्या आम्ही सांगितलं का शुक्र तारा तेजस्वी असतो, खूप चमकतो आणि केव्हा भल्या पहाटी. आता भल्या पहाटी तर अंधार असतो पण शुक्राच्या त्या चांदण्यात म्हणजे शुक्र ताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशात शुक्राच्या एटीत एकदा तू दवबिंदू पडण्याच्या भल्या पहाटेच्या प्रहरी आलीस. आणि काय जवळूने गेलीस पेरीत आपल्या तरल पावलामधली शोभा. म्हणजे आपल्या तरल म्हणजे कोमल एक प्रकारे पेरीत म्हणजे पखरण करत
तरल अशा पावलांच्या कोमल शोभेचे प्रकरण करत माझ्यापासून दूर निघून गेली. म्हणजे कवीने तिथं त्या प्रेयसीचं जे वर्णन केलेलं आहे की भल्या पहाटे शुक्रताराच्या त्या चांदण्यानंतर म्हणजे उत्तर रात्री नंतरची जी काही पहाट असते त्या पहाटेची जी काही शोभा असते त्या शोभेत तू आली आणि आल्यानंतर भल्या पहाटे आल्यानंतर कुठं एक माझ्यापासून दूरही निघून गेली, एक शोभेची प्रकरण करत म्हणजे फक्त तुझं रूप दाखवत. आणि कवीने म्हटलेलं आहे का ही जी भेट होती, ही जी काही दृष्टी भेट होती ही प्रत्यक्ष होती की स्वप्नातील होती हे मला माहीत नाही. म्हणजे कदाचित म्हटलेलं आहे, ही भेट कदाचित प्रत्यक्षातली आहे की स्वप्नातली आहे. आणि मग म्हणतात ते आडलीस आणि पुढे जराशी हसी, आडलीस आणि पुढे जराशी हसी. म्हणजे पुढे जाऊन थोडीशी अडलीस म्हणजे थबकलीस, थांबलीस, म्हणजे थोडीशी पुढे गेली, मला जे फक्त चेहरा दाखवला आणि लगेच पुढे निघून गेलीस. आणि इतकंच नाही, पुढे जराशी असतील म्हणजे जराशे स्मित तुझ्या होठावर उमलले, पण पुढे म्हणते मागे वळून पाहणे विसरलीस का हिरवे धागे. म्हणजे तू मागे वळून मला पाहिले नाहीस म्हणजे विसरलीस का. आणि आपल्यामधील जे काही प्रेम भाव आहे, जे प्रेमाचे अंकुर आहे, जो काही प्रेमाचे पाश आहे तो विसरलीस का. म्हणजे याचा अर्थ आपल्या दोघातील जे प्रेम आहे ते प्रेम तू विसरलीस का, पार विसरलीस का, असं कवी विचारतात आहे. आणि मी सांगितलं की हे प्रत्यक्ष होतं की एक प्रकारे स्वप्नातलं होतं. कदाचित हा शब्द वापरला इथे आहे कवीनी. आता पुढे म्हणतात की लक्ष कुठं ना कुठे पिपासा. लक्ष म्हणजे वेध म्हणजे पाहणे, ध्येय, आणि पिपासा म्हणजे उत्कट तहान. लक्ष कुठे आणि कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा, डोळ्यामधला डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. म्हणजेच तुझे डोळे कशाचा वेध घेत होते ते मला काही कळत नाही. इतकंच काय, म्हणजे लक्ष कुठे म्हणजे तुझे डोळे वेध कशाचा घेत होते हे मला काही माहीत नाही. आणि प्रेमाची आकंठ तहान तुला होती का. तुझ्या सौंदर्याची नेमकी खून म्हणजे सुंदरतेचा कसा इशारा, म्हणजे तुझ्या सौंदर्याची नेमकी खून काय आहे. आणि इतकंच काय का डोळ्यांमधल्या डाळिंबाचं सांग धरावा कैसा पारा. म्हणजे तुझ्या डोळ्यात उमललेल्या चंचल चमकेमधला भाव पाऱ्यासारखा उमटून निसटून गेलेला मी पाहिलेला आहे. आणि अशा प्रकारे एक प्रकारचे ते तुझे जे डोळे कशाचा वेग घेत होते मला माहीत नाही. प्रेमाची जी उत्कंठ तहान होती आणि सौंदर्याची जी नेमकी खून होती ते मला काही माहीत नाही. कवी सांगतो आहे अनोळख्याने ओळख कैसी गतजन्माची द्यावी सांग. म्हणजे अनोळख्याने ओळख कैसी म्हणजे एक प्रकारे वर्तमान जे असतं, वर्तमानात कोणत्या गोष्टी घडते जे आता घडत आहे त्याला म्हणतात वर्तमान. ज्या काही ताज्या कोमलवल्या आठवणीचे जर विरून गेल्या असतील तर अनोखरी झालेल्या एक प्रकारे गतकळी प्रेमाची ओळख मी तुला कशी द्यावी ते जरी मला सांग. म्हणजे कोमल ओल्या आठवणीची येथल्याच जर बुजली रांग, म्हणजे मी कशी ओळख तुला द्यावी, मी काय तुला सांगावं हेच मला काही कळत नाही. म्हणजे ज्या काही वर्तमानामध्ये घडलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणीची ओळख मी तुला कशी द्यावी हे आता मला इथे कळत नाहीये. पुढे म्हणतात कवी तळ हाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या. म्हणजे तळ हात जे आपले हे तळ हात आहे, तळ हाताच्या नाजूक रेषा वाचून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कसे करावे. आणि इतकंच काय का तांबूस निर्मल नखावरी, तांबूस म्हणजे लालसर,
आणि निर्मल म्हणजे स्वच्छ पवित्र, म्हणजे तुझ्या लालसर निर्मल नखावर शुभ्र, एक प्रकारे शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या, म्हणजे शुभ्र चांदण्यासारखं शुभ शकून कुणी गोंदावे हेही मला कळत नाही आहे. असे अनेक प्रश्न कवीने या कवितेच्या माध्यमानं निर्माण केलेले आहे आणि कवी अनेक प्रश्न निर्माण करून या माध्यमानं इथं वक्तव्य करतो आहे. आणि शेवट म्हणतो, दवात आलीस भल्या पहाटी अभ्रांच्या शोभेत एकदा. अभ्र म्हणजे ढग, ज्याला आपण मेघ म्हणतो. अभ्रांच्या शोभेत एकदा जवळून गेलीस पिरीत आपल्या मंद पावल्यांमधल्या गंधा. गंध म्हणजे सुवास, म्हणजे भल्या पहाटेच्या वेळी विरल सुंदर ढग, म्हणजे अरुणोदय, म्हणजे जेव्हा सूर्य उदय होतो त्याच्या प्रतीक्षेत असताना तू एकदा आलीस आणि जवळून जाताना आपल्या प्रेमाच्या आठवणीचा मंद ओलसर सुवास मनात फिरीत निघून सुद्धा गेलीस. पण या सुंदर शुक्र ताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशात शुक्राच्या एटीत येऊन सुद्धा, या पहाटेच्या प्रहरी येऊन सुद्धा आपल्या तरल पावलाच्या कोमल शोभेची पखरण करून तू मला न भेटता निघून गेलीस. आता कवीने हे जे वर्णन केलेलं होतं हे प्रेयसीच्या प्रत्यक्ष किंवा स्वप्नातील आगमनाच्या आठवणीचे एक भावरम्य वर्णन होतं. आणि हे भावरम्य वर्णन करताना त्यांनी प्रेयसीच्या विभ्रमाचे, विभ्रम म्हणजे एक प्रकारचा मनातील संशय, तो अनेक पैलू यामध्ये भावोत्कट पद्धतीने म्हणजे भाव दृष्टीने वर्णन केले. आणि जी काही प्रेयसीच्या भेटीची आतुरता होती, उल्हास होता, व्याकुळता होती, या प्रेमातील परस्पर विरुद्ध भावनांचे हे उत्कट रेखाटन या कवितेच्या माध्यमातून त्यांनी सौंदर्य स्वरूपात मांडलेले आहेत. आणि सौंदर्य स्वरूपात सौंदर्यपूर्ण शब्दशैलीत त्याचे वर्णन केलेले आहेत. यातून जी काही मर्ढेकरांची कवी मनाची तरल व हळवी भाव अवस्था आहेत ती प्रकट झालेली आहे. आणि प्रेयसीबद्दल असलेले त्यांच्या मनातील जे काही भाव होते ते भाव त्यांनी या कवितेच्या माध्यमातून प्रकट केलेले आहेत. आता हे भाव प्रकट करत असताना कवींनी ज्या शब्दांची तर जोड दिलेली आहे, जे शब्द या कवितेत वापरलेले आहे ते अतिशय भावस्फोट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी सुंदर भावस्फोट असणारी, सौंदर्यपूर्ण असणारी मर्ढेकरांची कविता दवात आलीस भल्या पहाटी या कवितेच्या माध्यमानं एक प्रेयसीच्या आठवणीचे एक भावरम्य वर्णन त्यांनी या कवितेच्या माध्यमानं केलेले आहे. ती आली कशीस आणि गेली कशीस. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे की या शिशिरागम मधल्या ज्या काही 19 कविता होत्या, या 19 कवितेमध्ये त्यांनी आपल्या प्रेयसीचं वर्णन, ती प्रेयसी त्यांना 3 वेळा भेटली हा दृष्टिकोन मांडलेला आहे. आणि त्याच्या प्रेयसीचं नाव सुहास होतं. आता नाव त्यांनी या कवितेत दिलेलं नाही आहे. पुढे एक कृती आहे, तुम्हाला त्या कृतीमध्ये तो प्रश्न विचारलेला आहे. तुमच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितला तर काही कृती आपण त्याच्यातल्या पाहणार आहोत. काही पहिली कृती आहे तुमची, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. तर विचारला आहे का शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे काय. तर शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे काय, शुक्र ताऱ्यांच्या तेजस्वी प्रकाशात, त्याला म्हणतात शुक्रांच्या तोऱ्या. म्हणजे ती जी प्रेयसी आली होती, दवास आली भल्या पहाटे शुक्राच्या तोऱ्यात, असं जे म्हटलेलं होतं का शुक्र तारा म्हणजे ज्याचा प्रकाश तेजस्वी असतो असं म्हटलं जातं मराठीमध्ये शुक्र ताऱ्याला. त्या शुक्राच्या ताऱ्यात म्हणजे त्या शुक्र ताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशात. दुसरा आहे हिरवे धागे म्हणजे काय. तर हिरवे धाग्याचा अर्थ होतो ताजा प्रेमभाव, म्हणजे नुकतंच जशी दिसली
आणि तसंच प्रेम माझं तुझ्यावर जडलं, असा त्याचा अर्थ होतो आहे. नंतर आहे सांग धरावा कैसा पारा. याचा अर्थ असतो की पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव, म्हणजे पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव म्हणजे सांग धरावा कैसा पारा. आणि मग आहे अभ्रांच्या शोभेत एकदा. म्हणजे काय? अभ्रा म्हणजे आकाश होते, सॉरी मेघ होते, ढग ज्याला आपण म्हणतो. आणि त्याचा अर्थ होते की आकाशात अल्पकाळ शोभून दिसणाऱ्या ढगांप्रमाणे. ढग पूर्ण काळ आकाशात राहत नाही, जेव्हा पाऊस पडायची वेळ येते तेव्हाच ढग आकाशामध्ये राहतात. पुढे एक कृती आहे का कवी. प्रेयसीच्या दृष्टी भेटीनंतर तिच्याविषयी कवीच्या मनात निर्माण झालेले कोणते कोणते प्रश्न होते. प्रश्न इथे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. का प्रेयसीचे नाव काय आहे, तर याच्यामध्ये नाव दिलेलं नाही आहे, पण मी तुम्हाला सांगितलं तिचं नाव सुहास होतं. ती वळून पाहणे का विसरली असावी, म्हणजे सुरुवात कवितेची झाली तर तिने मागे वळून का माझ्याकडे पाहिले नाही असं कवीने विचारलेलं आहे. भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी द्यावी, म्हणजे तिचं माझं प्रेम जुनं होतं, आता मी तिला कसं सांगावं हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. ती कुठे राहते हे कवीला सुद्धा माहीत नाही आहे. कुठे राहते फक्त दिसली, तिची गाठभेट झाली, एवढंच कवीनं सांगितलेलं आहे त्या 19 कवितेच्या माध्यमाने शिशिरागममध्ये. तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे हे कवीला काही कळत नाही. हा एक प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. तिने सुंदर वस्त्र परिधान केले आहेत का, कारण की वास्तव आहे की कल्पना आहे, म्हणजे प्रत्यक्ष आहे की स्वप्न आहे, हे याचा म्हणजे काही पता लागत नाहीये. तिचे डोळे कोणता इशारा देतात हे कवी इथे सांगू शकत नाही. हा एक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झालेला आहे. आणि तळहाताच्या नाजूक रेषावरून प्रेमाच्या भवितव्याच्या भाकीत कोणी करावे हा एक प्रश्न इथे निर्माण झालेला आहे की काय करावे. म्हणजे अशा ज्या गोष्टी कवीच्या मनामध्ये निर्माण झालेल्या आहेत त्या अनेक प्रश्न इथं 8 प्रकारचे प्रश्न इथे कवीच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. आता इथे खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा म्हणते. अर्थ इथे दिलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये की वर्तमानातील ताज्या आठवणीचं जर विरून चालल्या असतील तर अनोखळी झालेल्या गतकाळातील प्रेमाची आता ओळख कशी द्यावी. तर ती ओळ तुमच्या कवितेमध्ये दिलेली आहे की अनोळख्याने ओळख कैशी, गतजन्मीची द्यावी सांग, कोमल ओल्या आठवणीची एथल्याच जर बुजली रांग. दुसरा आहे अर्थ दिलेला आहे तळहातावरील नाजूक रेषा तरी कुठे वाचता येतात, मग त्यावरून भविष्य काळातील भेटीचे भाकीत तरी कसे करता येईल. तर याची एक ओवी आहे. तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या. आणि तिसरा एक अर्थ दिलेला आहे विरळ सुंदर अभ्रे अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना अशीच एकदा तू आलीस आणि जवळून जाताना आपल्या आठवणीचा गंध मनात पेरीत गेलीस. तर ते मूळ आहे शेवटचा जे चरण आहे ह्या कवितेचं, शेवटचे जे कडवं आहे कवितेचं ते आहे की दवात आलीस भल्या पहाटी आभ्रांच्या शोभेत एकदा, आणि जवळून गेलीस पेरीत आपल्या मंद पावलांमध्ये गंधा. गंधा म्हणजे सुहास म्हणजे सुगंध. तर अशा प्रकारे ह्या कृती दिलेल्या आहेत. तर त्यानंतर इथे खालील चौकटी पूर्ण करा म्हणून दिलेला आहे. कवितेचा विषय चौकट पूर्ण करायची आपल्याला. का कवितेची विषय काय, मध्यवर्ती कल्पना वगैरे वगैरे हे कृती आहेत. आणि त्यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहा ही एक कृती आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा की कवीची प्रेयसी केव्हा आली, तर कवीची प्रेयसी भल्या पहाटी आली. दुसरा आहे डोळ्यांना कवीने दिलेली उपमा कोणती, तर कवीने डोळ्यांना डाळिंबाचा पारा ही उपमा दिलेली आहे.
कवीला प्रेयसीची जाणीवलेली पावलं कशी आहेत? तर कवीला प्रेयसीची जाणीवलेली पावलं तरल आणि मंद आहेत. प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत आणलेले 2 विशेषणे कोणती आहेत? ते 2 विशेषणे म्हणजे कोमल व ओल्या ही आहेत. आणि अनोळख्यानं हा शब्द कोणासाठी वापरला आहे? तर अनोळख्यानं हा शब्द कवीने स्वतःसाठी वापरलेला आहे. आणि स्वतःसाठी वापरून हे म्हणजे अशा प्रकारच्या ह्या कृती प्रस्तुत कवितेमध्ये देण्यात आलेला आहे. तर अशी ही कविता आहे बाशी मर्ढेकर यांची दवा आलीस भल्या पहाटी.